आता हिवाळा चालू झाला आहे, तर हिवाळ्यामध्ये खूप छान अशा फ्रेश हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात मिळतात, तर त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजेच जास्तीत जास्त प्रमाणात हिरव्या पालेभाज्या आपण कंझ्युम केल्या पाहिजेत. आणि जर मुलांना वगैरे आवडत नसतील हिरव्या पालेभाज्या, तर असे वेगवेगळे पदार्थामध्ये वगैरे ॲड करून आपण ते त्यांना देऊ शकतो, म्हणजे त्यांच्या पोटातही जातील हिरव्या पालेभाज्या. तर मी इथं काय घेतलं आहे, गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये आपले बेसिक मसाले म्हणजे मीठ, हळद, तिखट, धने जिरे पावडर आणि त्यामध्ये तीळ भरपूर प्रमाणात ॲड केले आहेत, कारण की हिवाळ्यामध्ये तीळ खाणं पण खूप चांगलं असतं हेल्थसाठी. आणि त्यामध्ये दही ॲड केलं आहे आणि गरम तेलाचं मोहन पण ॲड केलं आहे आणि हे व्यवस्थितपणे अगोदर सगळं मिक्स करून घेतलं आहे. आणि फ्रेश अशी मेथीची भाजी आणली होती, तर ती छान अशी धुवून कट करून घेतली आहे आणि ती त्या पिठामध्ये ॲड करून व्यवस्थितपणे मिक्स करून घेतली आहे. आणि नंतर थोडं थोडं पाणी ॲड करून छान असा पिठाचा गोळा मळून घेतला आहे. आणि त्यानंतर छोटीशी लाटी घेऊन छान असा पराठा लाटून घेतला आहे. लच्छा पराठाप्रमाणे लाटलं तर अजून छान लेअर पडतात. जास्त पातळही लाटायचं नाही आणि जास्त जाडही लाटायचं नाही. छान गरम तव्यावर मस्त असं तूप लावून शेकून घ्यायचे आणि मुलांना वगैरे खायला द्यायचे. तर खूप छान आणि हेल्दी आणि टेस्टी हा पदार्थ आहे, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि माझी ही रेसिपी आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.